सांग सगळ्यांना काय म्हणतो. काय घेऊन आला तू. पेन. कशाला. अभ्यास करायला. मी मगाशी तिकडं प्लॅन्टमध्ये गेल्या. मी म्हणलं माझा पेन सापडा नाही नानींला. मग घेतला मी दुसरा घेतला तो पेन घेऊन आलाय मला. तिकडे गेला होता 8-15 दिवस मामाच्या घरी. इतका एडेवानी करायचा माघारी आल्यावर नुसती दगडच हाणायचा. आता हाणतो का दगड. आता कळायला म्हणलं नेतच जाऊ नको. गेली तर लगेच काय होतं जे असं वातावरणात राहीन तिथलं सवय लागते ना. मग आता नाही दगड हाणत नाही काय नाही ना. तर दगडच घालायचं डोक्यात. त्याला मी 15 दिवस महिनाभरच नाही लय एडेवानी करत होता. संपलं की आता कुठनं संपलं आता झालं. बाळा कुरिअरवाल्या मॅडमचं ती 1 किलो डिंक लाडू तिरुपतीवाल्या मॅडमला दे. 1 किलो आहेत बाळा ती. ती 1 किलो इथं दुसरं हे ऑर्डर मधलं अर्धा किलो इथं. हा लसणाची चटणी भरली ना आणि सगळी भरली की काय गावरा मग एकदा कसं करते. मामाची गौरी दिसली. गौरी कुठे गेलं पार्सल कुठे गेली. हा ती लसूण का माहिती पार्सल नाही ह्याच्यात नाही झालं. आता मोजून लोणचं किती राहिलं असेल खरं सांगू का तुम्हाला. एक 10 किलो 10 नसेल 8-9 किलो राहिलं असेल. नाही 10 किलो असं नाव. काय हवंय का. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ही मिरची पावडर आहे का. मसाल्याचं सामान कुठून ठेवलंय बाय. होय माझ्या इकडे तिकडे फिरतात मसाला बसायला. इलायचीचं खबळच निघलं यातनं. तर ह्याने वत अशी ही मिक्स करते की आधी तुला ती म्हणजे वताला मैत्रिणी काय काय हाय बघा. सगळं सामान आहे. फक्त दालचिनी नाही. दालचिनी आता कुरिअरवरनं दीदी आली का नाही येताना घेऊन दुकानात येताना घेऊन ये बाळा. तिथं आली आहे फक्त आणायची राहिली. पप्पांना उशीर लागल यायला. रात्री आणायचं तर रात्री. बरं उद्या काय करता. उद्या काय नाही करायचं. उद्या त्याला आराम करायचा. बरं आता मी आवरू का. हा कुरिअर पॅक केलंय एक गमेल आहे ना. ते मिरची ती सौद्याची ती तेवढी मिरची कुठली मसाल्याची त्यासाठी ही एक असं झालेलं असतं सौद्याचं. आपला मसाला महाग असतो 900 रुपये किलो असतो. हाताला नाही काय बघा ना एकच मिरची पावडरचा सामान असं असतं त्यामुळे पैसे तसं असतात. नवीन चालू केलं तर म्हणायची कोण खायचं हिचा मसाला एवढ्या महागायचा अशी म्हणायची. आपण क्वालिटीत बी नाही बदल केला आणि क्वांटिटीत बी नाही बदल केला. मालात पैसे घेतो आपण. सगळं असं वाचायचं. बरोबर कर चालू मी आवडते.